येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासह विविध मागण्यांसाठी मागील 9 दिवसांपासून ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे जालन्यातील वडीगोंद्री गावात उपोषण सुरू होते। अखेर ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शुक्रवारी मुंबईत बैठक झाली। या बैठकीत झालेला निर्णय घेऊन आज दुपारी 1च्या सुमारास ओबीसी समाजाचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या भेटीला गेले होते। यावेळी लक्ष्मण हाके यांनी आपले सध्या उपोषण स्थगित करत आहोत, लढा मात्र सुरू राहील असे सांगितले। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। काल बैठक झाली आणि कालच्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर आमचे मंत्री सर्वजण होते आणि त्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, मराठा समाज, ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली। त्यामध्ये एक अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर, काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। त्यांना मी धन्यवाद। जालन्यातील वडीगोंद्री गावात मागील 9 दिवसांपासून सुरू असलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा आमरण उपोषण अखेर स्थगित झाला आहे। मात्र लढा सुरू असणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी यावेळी सांगितलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।